धाकटा कांदा आणि विपक्ष शिवकर अशी मॅच असेल. सलामीवीर आपण बघतोय आशिष आणि स्वागत करूया आपण. मी विनंती करतो दत्ता शेठ मुकादम यांना आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. दत्ता शेठ मुकादम आपल्या शुभास्ते हा सन्मान करा. अभयजी यांचा सन्मान करा या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला सूरज तर नॉन स्ट्राईक एंडला आशिष तुपे. ही जोडी मैदानात आकाश तुपे आपल्याला पाहायला मिळतोय. ही जोडी मैदानात दाखल होती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ भगत. सेमीफायनलची ही मॅच इथे मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू सुरेख टप्पा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज सौरभ. निर्धाव चेंडूंनी इथे मात्र सुरुवात होतीये या सामन्याला. सेमीफायनलचा या रजनीमतीला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री स्वयंभू धाकटा कांडा संघ आणि पुढचा चेंडू सौरभ याचा. ब्लॉक कल्पचा चेंडू आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू येईल. सीमा रेखा पार 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय. डीजे दोन चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर. सूरज याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण इथे मात्र बघतोय. पुढचा चेंडू सौरभचा. सेमीफायनलचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. फुलटॉसचा चेंडू आहे. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू खेळू काढला. तिथे मात्र 1 धाव मिळेल. एका धावेवरच समाधान मानलं जात आहे. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या षटकातील. अच्छा रजनीमधील हा सेमीफायनलचा सामना शेवटचा दिवस केला होता. 88 शेवट गोड हो आणि आजचा हा शेवटचा दिवस. पुन्हा एकदा काय सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढतोय चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होतीये. आकाश फलंदाज आपण बघतोय. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. सौरभ सुरेख गोलंदाजी करतोय. स्पीडअप करायचा आहे सामना. संघर्षमय लढत. सेमीफायनलची पहिली लढत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा टप्पा पडण्याचा चेंडू बाहेर काढतोय. यष्टिरक्षकाच्या हातून चेंडू स्लिप मध्ये गेला आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. या पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत. या अवांतरची 1 धाव आणि बाईची 1 धाव. तर 2 धावा इथे मात्र मिळतील. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सौरभ मात्र कुठेतरी लाईन आणि लेन बिघडतीये. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला सूरज. एक चौकार आणि मैदानात उपस्थित आहे. पुन्हा एकदा ब्लॉक ऑफिसर चेंडू आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू आणि जाईल लॉंग ऑन सीमा रेखा पार. षटकार. 6 धावा येत आहेत. सूरजनी मारलेला फटका सुरेख मनमोहक फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. अशीच मोठे फटके मारवावे लागतील कारण सामना सेमीफायनलचा आहे. मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. धाकटा खांदा संघ इथे मात्र पण बघितला त्यांचा खेळ परवाच्या दिवशी. खूप सुंदर सुरेख खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण असेल, प्रत्येक ठिकाणी चांगली आहे एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. आता मात्र सुरेख टप्पा मागे घेतलाय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 14 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं सौरभ याचं.
तर 14 धावा धावफलकावर स्पीडअप करायचं, टीम मीटिंग करायची नाहीये, तर लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. तर पहिलं षटक संपलंय. 14 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात उपस्थित आहेत. कोणती विकेट प्राप्त करण्यात इथे मात्र यश आलं नाही या धाकट्या खंदा संघाच्या गोलंदाजांना. आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज अजय नाईक. गोलंदाजी मार्कवर तयार, कर्णाला एंड करून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. तर कितपत धावा गोला करणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 14 आल्यात. अजूनही 12 चेंडू ते 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडू मध्ये कितपत धावा गोला करणार. आता मात्र शॉर्ट पिच बाजूचा चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. दणदणीत षटकार येतोय सूरज याच्या बॅट मधून. निश्चितच आमचे आयोजक रोशनजी घरत आणि सुपत वाकडीकर यांच्या चेहऱ्यावर एक स्मित असे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आजच्या दिवसातील हा शेवटचा दिवस, यशस्वी आयोजन इथे मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाईल 20 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटक प्रतिपथावर आहे. अजय याच्या पहिल्या चेंडूवर 6 धावा खेचल्यात. अजय सूरज या फलंदाजाने. आता मात्र टप्पा काळ पडल्यानंतर चेंडू बाहेर काढतोय. सुरेख कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज अजय नाईक याचा. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर. कितपत धावा गोला करणार हा संघ, तो म्हणजेच शिवकर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडे दोन चेंडू इथे मात्र निर्धाव काढतोय. सुरेख कमबॅक पाहायला मिळाला अजय नाईक याचा. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ल्यानंतर आमच्या प्रीतेशजी मुकादम यांचं इथं आगमन झालंय. यस, त्यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. इथे मात्र ऑफ साईडला उडवलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. झालं, विनलं गेलं होतं ते म्हणजेच फलंदाज सूरज साठी आणि त्या जाल्यात इथे मात्र अडकला गेलाय. पहिला हादरा मिळेल शिवकर संघाला. विकेट इथे मात्र मिळते. सूरज पाटील बॅक टू द डगआउट. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार जरी खाल्ला असला त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू आणि आता मात्र सूरज याची विकेट. सुरेख. आता मात्र फलंदाज जातोय आतमध्ये अजय भगत, ज्याने परवाच्या दिवशी मात्र हा मैदान गाजवला होता. तो अजय भगत हा फलंदाज. शेवटच्या क्षणी मॅच जिंकून दिली होती ती म्हणजेच शिवकर संघाला. तो फलंदाज ते मात्र मैदानात दाखल होतोय. शिवकर संघाकडून आपण बघतोय. आता मात्र अजय. सुरेख गोलंदाजी अद्यापर्यंत चांगला. यस, प्रीतेश जी मुकादम इथे मात्र आपली रजा घेत आहेत. तर निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेला. त्यांच्या माध्यमातून 51,000चं कॅश प्राइज आपल्याला इथे मात्र देण्यात आलाय. आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी डॅशिंग व्यक्तिमत्व, अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाची तब्बल आर्थिक सहाय्य लाभलंय बघा आम्हाला. प्रीतेशजी मुकादम. अगदी दादांचं करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी टायमिंग त्यांचं झालंय आणि ते आता मात्र घराकडे आगेकूच करतायत. अगदी आपलं धन्यवाद आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद. तर काय सुरेख कमबॅक पाहायला मिळालं बघा इथे. अजय नाईक याचं पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता. त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर डॉट, नंतर विकेट आणि त्यानंतर सुद्धा 2 डॉट चेंडू फेकलेत अजय भगत याला. काय सुरेख टाळ्या वाजवायच्यात या गोलंदाजासाठी. पहिला
चेंडूवर षटकार खाल्ला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक. धावसंख्या तिथे स्थिर. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 20 धावा. शिवकर संघ 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये कितपत धावा गोळा करणारा हा संघ येणारी वेळेस सांगणार आहे, परंतु सुरेख कमबॅक पाहायला मिळाला. अजय भगत आणि आकाश तुपे अशी जोडी सध्या तरी मैदानात आपण बघतोय. आकाश तुपे हा स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे, वन डाऊनला आलेला फलंदाज अजय भगत. चला स्पीडअप करायचं आहे आणि षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज विजय नाईक. अशी सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. पुढचा चेंडू ते मात्र डीप स्क्वेअरला चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेखा पार. 4 धावा. आकाश तुपे ऑन फायर. पहिला चौकार खेचोय आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढेल. 24 धावा धावफलकावर. 24 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सत्रातील. या 11 चेंडू मध्ये कितपत धावा गोळा करणारा शिवकर संघ. जय मसोबा शिवकर संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, चांगले चांगले प्लेयर त्यांच्यामध्ये आपल्याला अजय भगत असतील, आकाश तुपे असतील, असे सुरेख चांगले प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस स्पर्धेचा चेंडू आहे. अपील मागली जाते फलंदाजाला. ते मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. लेग बाईच्या ह्या 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. सव्वीस धावा. आकाश तुपे एक चौकारच्या साह्याने इथे मात्र मैदानात उपस्थित आहे. विजय नाईक गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. तर मॅच चालू आहे. कोणी गाडी मध्ये तर नेऊ नये ही विनंती करतोय प्रेक्षकांना. या ऐतिहासिक मैदानावर ही मॅच इथे रंगतीये. सेमीफायनलची पहिली मॅच. पुन्हा एकदा शॉर्ट पिच वरचा चेंडू होता. यष्टिरक्षकाने चुकी केली आहे. गली क्षेत्रामध्ये चेंडू गेला तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जातीये. बॅट कट ही 1 धाव इथे मात्र पाहायला मिळतीये. तर ह्या पुढची मॅच असेल चिरनेर संघ आणि दुसरी सेमीफायनल चिरनेर संघ आणि खारकोपर संघ. तर ही इनिंग संपत आपण इथे येऊन थांबायचं आहे. नाणेफेक होईल आणि लगेचच पुढचा सामना चालू होईल. अजय भगत तयार आहे. पुढचा चेंडू विजयाचा. यस, बॅटच्या पट्ट्यात घेतलेला फट्टा. बऱ्याच लांबच लांब येतोय हा षटकार. बिग 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 षटकार. 6 धावा. धावसंख्या जाईल झपाट्याने 33 धावा धावफलकावर. अजय भगत काय बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित घेतलाय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. यस, चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या बाहेर चेंडू गायब. सुरेख फटका पाहायला मिळाला. असं वाटलं की हा फटका पाहतच राहावं त्या फटक्याकडे आणि तसा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. तर 33 धावा धावफलकावर आपण बघतोय. विजय नाईक गोलंदाज इथे मात्र थोडासा प्रेशर मध्ये असेल, कारण अजय भगत हा मोठा फलंदाज आहे आणि चांगला फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅट टापली जाते मैदानात अजय भगत याची. पुढचा चेंडू विजयाचा अजय साठी. ब्लॉकॉल कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतंय गोलंदाजाचा. ब्लॉकॉल पैसा बुंद्यात टाकलेला चेंडू होता. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 22 मध्ये येणारी 1 धाव. धावसंख्या 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना मागची मॅच बघितली आपण. नागाव संघाने चांगला खेळ केला होता, परंतु कधी कधी नशीब आपली साथ देत नाही. नशिबाच्या पुढे जाता येत नाही आणि इथे मात्र ती मॅच
गमवावी लागली आणि इथे मात्र आकाश तुपे याच्या पारीचा अंत काउकोनच्या रिजन मध्ये सुरेख झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होईल. आकाश तुपे बॅक टू द डगआउट. दुसरा हादरा बसतो इथे मात्र शिवकर संघाला. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. फुलटॉस पद्धत चेंडू होता परंतु त्याला टायमिंग प्रॉपर तेवढं करता आलं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होतोय आकाश तुपे. चौतीस धावा धावफलकावर आहेत. तर अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या किती धावा गोला करणारा शिवकर संघ सध्या तरी चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय शिवकर संघ. परंतु धाकटा कांदा संघाकडे सुद्धा मोठे मोठे फलंदाज आहेत. तर निश्चितच सामना चांगला होणार यात काळी मात्र शंका नाही. स्पीड अप करायचा आहे. सामना चालू करायचा लगेचच. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज शुभम पाटील. समोर अजय भगत मोठा फलंदाज. सौरभ मात्र कशा पद्धतीने कन्नाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू चौथ्या षटकातील. 6 चेंडूचा खेळ बाकी. 34 इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू गेलाय उंचावेत. कोणती चुकी घडणार नाहीये आणि इथं पहिल्याच चेंडूवर सौरभ याच्या फलंदाज बाद होईल. अजय भगत बॅक टू द डगआउट. अजय भगत बाद होतोय. इथून मात्र मला वाटलं होतं कुठेतरी धावसंख्या 50 ते 51च्या घरामध्ये जाईल परंतु ज्याच्यामध्ये क्षमता होती मोठे फटके मारण्याची तो मात्र इथे पहिल्याच चेंडूवर चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ते मात्र बाद होतोय. सौरभ याला मिळतोय पहिला विकेट. त्याचा हा पहिला विकेट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या तिथेच ते धावसंख्या आपण बघतोय 34 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 34 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय पंकलेश भगत. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सौरभ मात्र पहिल्या चेंडूवर अजय भगत याला बाद केलाय. चांगला चेंडू फेकला आणि इथे मात्र अजय याला बाद केलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे पंकलेश. तयार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतो. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु जजमेंट व्यवस्थितरित्या घेता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि मिसफील्ड पाहायला मिळतीये. आणि हा 3 धावा. या 3 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जाईल 37 धावा धावफलकावर. 37 धावा 37. लॉस ऑफ 3 विकेट्स. मात्र शिवकर संघ अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडू मध्ये कितपत धावा गोला करणार 50 गाठणार का तो म्हणजेच शिवकर संघ. येणारी वेळेस सांगणार आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लोकल पैसा चेंडू आहे ते सुरेख 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 झेल टिपला जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या रिजन मध्ये असा झेल टिपणं अवघड असतं परंतु ते झेल टेपला येतो क्षेत्ररक्षक समाधान तांबडे. सुरेख झेल टिपलाय आणि इथे मात्र बाद होईल फलंदाज बाद होतोय. आशिष तुपे बॅक टू द डगआउट. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाज सौरभ याची धावसंख्या 37 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम पाटील गोलंदाज आपण बघतोय. शॉर्ट पिचचा चेंडू आहे. लॉगांडीज मध्ये चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि सोपा झेल जमिनीला दान केला जातोय. टेक द कॅचेस आणि विन द मॅचेस इथे मात्र म्हटलं जातं परंतु मोकेच्या क्षणी इथे मात्र कॅच सोडतोय.
क्षेत्ररक्षक अजय चुकी करतोय आणि जीवनदान मिळेल फलंदाज मानस याला. 38 धावा धाव फलकावर. पंकलेश मात्र ट्राय स्ट्राईक हँडला येतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज शुभम पाटील गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय. पंच आपल्याकडे वळतायत आणि हा निर्धाव स्वैर चेंडू आपल्याला घोषित करतायत. तर धाव संख्या 39 धावा धाव फलकावर. 39 लॉस ऑफ 4 विकेट इथे पाहायला मिळतो. शिवकर संघ उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी या. मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलेला चेंडू आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. सीमारेखा पार. उंचच उंच लांबच लांब. आणखी एक बिग षटकार. धाव संख्या 45 लॉस ऑफ 4 विकेट्स. 45 धावा धाव फलकावर. शिवकर संघ एक मोठ्या आव्हानाकडे वाटचाल करत असताना आपण बघतोय. तर ह्या सत्रातील हा शेवटचा चेंडू असेल. सेमीफायनलचा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शुभम याचा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर काढतोय. पंच आमच्याकडे वळतायत आणि पुन्हा एकदा स्वेर मारा. धाव संख्या 46. 46 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील हा शेवटचा चेंडू शुभम याचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि षटक क्रमांक 4 संपलं. धाव संख्या शिवकर संघ इथे मात्र आपण बघतोय 46 धावा आणि 47 धावा कराव्या लागतील जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये. ते म्हणजेच श्री स्वयंभू धाकटा कंदा संघाला. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे खारकोपर संघ आणि चिन्नेर संघ. नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे. चला टॉस साठी या लगेच. खारकोपर टीम आणि चिरनेर टीम सेकंड सेमीफायनल आणि ती सेमीफायनल इथून सुरू होताना पाहायला मिळेल. टॉस करूया आपण. मधुबन हॉटेलचे मॅनेजर आपण पाहत आहे सन्माननीय अभयजी यांना विनंती करतोय आपल्या शुभास ते आपण टॉस करायचा आहे. चला चिरनेर टीम आणि खारकोपर टीम. चिरनेर टीमचा कर्णधार आहे. खारकोपर टीमचा कर्णधार अभयजी यांना विनंती करतोय मधुबन हॉटेलचे मॅनेजर. त्यांना विनंती आपण या आपल्या शुभास ते टॉस करूया आपण. खारकोपर टीमचा कर्णधार जो हमारे मेहमान है मधुबन होटल के मैनेजर है उनके शुभ हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा. इस आखिरी सेमीफाइनल सेकंड सेमीफाइनल और इस मैच का यहाँ पे टॉस किया जाएगा. अभय जी इनके शुभ हाथों से हम टॉस करेंगे. खारकोपर टीम और दूसरे बाजू में हम देख सकते हैं चिरनेर टीम और ये दोनों टीमों के बीच ये मुकाबला. चिरनेर टीम टॉस जिंकलाय. चला या स्पर्धेसाठी बघा आम्हाला मालिकावीराची बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. ते सन्माननीय आपण पाहताय कुंदनशेठ म्हात्रे आहेत मल्हार एंटरप्राइजेस बेलापूर यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी जी सायकल आम्हाला पुरस्कृत केली जय मल्हार हॉटेलचे मालक जगदीश दादा मुकादम असतील. उत्कृष्ट फलंदाजासाठी जी आम्हाला स्पोर्ट्स सायकल दिली आहे एकवीरा हॉटेलचे सर्वेसर्वा. त्यानंतर आमचे अनिलजी टकले साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर विनंती करतो बघा आमचे अनिल टकले यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे या आणि 2 फलंदाज त्वरित आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अतिश शेठ वाकडीकर यांच्या माध्यमातून सुद्धा एक सायकल एकवीरा हॉटेल आयोजकांसाठी ज्या टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत केले आहेत ते सन्माननीय आपण पाहताय विजय शेठ भोपी असतील. अगदी ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहू शकाल प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफिया आम्हाला ज्या माध्यमांच्या मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली आहे ते सन्माननीय
हॉटेल क्रांतीवीरचे सर्व आपण पाहू शकाल. गोल्डन मॅन रविशेठजी लक्ष्मण मुकादम व चैतन्य रविशेठ मुकादम यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आपण पाहताय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य सौ पूनमताई दत्तात्रय मुकादम, हॉटेल जय बजरंग. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची जी ट्रॉफी आपण पाहताय श्री स्वस्तिक सर्जेराव सालुंके स्वस्तिक टेलिकॉम यांनी आम्हाला दिली आहे. आणि त्यानंतर जी चेंडूची पूर्तता केली आहे बघा पूर्ण स्पर्धेसाठी 4 रात्रीमध्ये, ते माजी उपसरपंच शिरडोन ग्रामपंचायतीचे आपण पाहताय वैभवदादा वामन मुकादम यांच्या माध्यमातून. चला आपण शुभ सन्मान करूया. अनिलजी टकले साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपण पाहता अनिलजी टकले आणि इथे काकांचा आपण करूया शुभ सन्मान. मी आयोजकांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा. त्यानंतर आयोजन कमिटी आपण पाहिली. आमचे अमरजी भोपी असतील, परेशजी वाकडीकर, सुबोध वाकडीकर, हर्षल भोपी, अजय भोपी, रोशन घरत, अलंकार भोपी, दत्तात्रय मुकादम, एकनाथ मुकादम, शिवम जळे, विजयजी भोपी, रोशन घरत, राजन जळे, अमर कर्णेकर, रजत कर्णेकर, संतोष पवार, ध्रुव पवार, अनुराग पवार, प्रथमेश पवार, धैर्य पवार, रविराज ठाकूर, मास्टर कुक, संदेश भोपी, महेश म्हात्रे, संकेत मुकादम, पवन मुकादम, राज इंगवले, योगेश नार्वेकर, साहिल घरत, प्रणित पाटील. आणि या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलंय ते मंगेश दादा वाकडीकर आणि प्रितेश दादा मुकादम या सर्वांचं आपण करूया स्वागत. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स आपण पाहतो आमचे अष्टविनायक मंडप डेकोरेटर सावळे श्री भरतजी माळी या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र बघा यॉर्क पेचा चेंडू फेकला गेला होता. रोहित येणारे 24 चेंडू आणि गरज असणार आहे ती 47 धाव्यांची. ती आपण एका बाजूला बघतो श्री स्वयंभू 11 धाकटा खांदा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला मिळतोय जय मल्हार शिवकर संघ. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल वन्स ही आपल्याला बघू शकाल, कारण की ज्या 2 रात्री 2 संघाने मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला मात्र कोणता संघ कशा प्रकारे खेळ करणार, करायच्या 47 धावा त्या डाकटा संघाच्या खेळाडूंना. पंकलेश पहिला गोलंदाज वापरला जातोय. यावेळेस मात्र फटका चांगला, क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय. जर अचूक थ्रो आले असताना रोहित तर परतावा लागले असतो फलंदाजाला. नक्कीच. त्यानंतर बघा या मैदानाला अगदी चांगलं ठेवण्यासाठी जी धूल उडते त्या धुलीला अगदी आपण पाहिलं तर प्रॉपर ठेवण्यासाठी आपण पाहिलं तर आमची पाण्याची व्यवस्था ज्यांनी आम्हाला केली आहे ते आमची कीर्ती हॉटेल सप्रायचे सर्व आपण पाहताय संतोषजी पवार यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परंतु इथून मात्र फटका लाजवाब आहे. स्ट्रेट फॉरवर्ड केलाय, आला तसा सरळ पाठवलाय, ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने येतोय हा आलेला खांदा टीम साठी षटकार. षटकाराच्या त्यानंतर बघा विचार केला तर 8 धावा आपण बघतोय. पिण्याचं पाणी अगदी आपण पाहताय जल हे जीवन आहे अगदी. आणि पाण्याची व्यवस्था आपण पाहिली तर रिद्धी हॉटेल सप्लायचे सर्व आपण पाहू शकाल. सतीशजी घरत साहेब यांनी आम्हाला ही सुविधा पुरवली आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. पुन्हा एकदा बघा ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी सुद्धा व्यक्त करू आयोजकांच्या वतीनं. आणि 4 रात्रीमध्ये जी भोजनाची व्यवस्था आपण पाहिली, रुचकर भोजन, रुचकर जेवण. अगदी एखादी गृहिणी जसं जेवण बनवते हॉटेलमध्ये आपण खात असतो आणि त्याच पद्धतीचं जेवण अगदी हाताची चव आपण पाहिली 4 रात्रीमध्ये. ते आमचे रविराजजी ठाकूर त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. धन्यवाद शेखर. आपण बघू शकतो इथे 9 धावा झाल्यात. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि शेखरजी पाटील म्हटलं तर पूर्ण वर्णन, पूर्ण सारांश वाचन आणि अगदी त्यांच्या तोंडपाठ सगळं असतं. तर बघूया नेक्स्ट चेंडू पंकलेशचा. काय जबरदस्त चेंडू, गुडलाईनच्या स्पॉट वरून सरळ उचली घेतलेला चेंडू आणि यष्टीरक्षकाचं अचूक काम आणि त्या अनुषंगानं हा निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू फेकून झालेत मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील. या 5 चेंडूंवर आतापर्यंत आल्यात 9 धावा. गोलंदाज पंकलेश भगत आणि पहिली मैदानात जोडी आपण बघू शकतोय जितेंद्र आणि सौरभ. काय जबरदस्त चेंडू. या वेळेस मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. मात्र बघायचंय वेळीच हा खेळाडू मात्र क्रीज मध्ये पोहोचलाय का. नक्कीच पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 9 धावा. रोहित जर बघायला गेलं ना तर शिवकर संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. कारण की मग अजय असेल, पंकलेश असेल यांच्याकडे गोलंदाजीचा असलेला हा संघ
मात्र आपण जर बघितलं दुसऱ्या रात्रीमध्ये देखील ह्या संघानं चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचाच प्रत्युत्तर मात्र देत असताना पहिल्या P1च्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात, कारण की चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि रोहित, अजय जर बघितलं ना तर मला वाटतं कर्नाल स्पोर्टला प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस तुम्ही सोबत देखील होते त्याच्या, आणि ती प्रॅक्टिस याला इथे लाभदायक ठरते. नक्कीच मनोज, अजय आमचे परममित्र आहेत. दोघं कर्नल स्पोर्टला आम्ही सोबत गोलंदाजी करायचो, एकाच क्लासमध्ये शिकलो. आमचे परममित्र आहेत. त्याचप्रमाणे खांदा संघाचा लोकेश देखील असेल, ते देखील आमचे मित्र आहेत. आणि मैत्रीपूर्वक लढत यावेळेस मात्र पाहायला मिळतीये. गोलंदाज अजयच्या माध्यमातून इथून बघायचं आपल्याला. चांगला हा चेंडू होता, मात्र स्टेअर केलाय या फलंदाजानं आणि पॉइंटच्या रिझर्व मध्ये आली एक धाव. रोहित, म्हणतात ना जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावं लागेल, घाम घालावं लागेल. यशाला शॉर्टकट नाहीये आणि तो घाम गाळत असताना तो आपण पाहतोय अजय भगत. नक्कीच कुठेतरी 15 धावांची आवश्यकता होती सेमीफायनल मध्ये, आणि काय 2 हेलिकॉप्टर उडवले होते आणि स्वतःच्या बलबूत्यावर या संघाला मात्र आता सेमी फायनल मध्ये पोहोचवलं. नेक्स्ट चेंडू, इथून मात्र व्हेरिएशन केलं गुड लेंथ वरून, सरळ बाउन्सर पद्धतीचा वापर, आणि इथून मात्र निर्धाव चेंडू जे सांगता होते. संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय पहिलं दशक मार्गस्थ झाले. 10 धावा, एकही गडी बाद नाहीये. ही खांदे संघाची जमेची बाजू आहे. आणि असं असताना मग 47 धावांचा पाठलाग, आणि पाठलाग करत असताना हा विचारला गेलेला असा प्रश्न बाउन्सरच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली आहे, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील बघा अजय भगत. यावेळेस मात्र लाईन लेंथ वेग होता पण वेगानंतर लाईन लेंथ पाहावी लागेल. निश्चित पंच आमच्याकडे दर्शना अवांतर चेंडू, त्या ठिकाणी मात्र एक धाव येते. नक्कीच दडपणाखाली आहे फलंदाज सौरभ. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू खेळलाय, आणि त्यानंतर मात्र थोडासा का होईना खांदा संघाला सुटकेचा श्वास मिळालाय. कारण की अजयनं आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली, मात्र एक थोडा दिशाहीन चेंडू यावेळेस मात्र पडतोय, आणि त्याच्या माध्यमातून मात्र अतिरिक्त धाव मिळतीये. 11 धावा धावफलकावर. 11 धावा आपण बघतो धाव फलकावरती. स्पीड अप नक्कीच करायचं. पंचांचा इशारा आपण बघू शकतोय वाईड साठी. हा तर नक्कीच अंपायर डिसिजनच इथे ग्राह्य केले जातील. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. बीमर किंवा रनआउट असेल त्या अनुषंगाने फक्त रिव्ह्यू घेतला जाईल. नेक्स्ट चेंडू अजय सज्जा, आणि फलंदाज यावेळेस मात्र थोडा दडपणाखाली या, आणि इथे घडतंय काय, दांडी केली एक गोल, आणि मात्र ही विकेटची चालली आहे धूळ खांदे संघाला. रोहित, चेंडू बघा ना किती वेग होता या चेंडूवरती, कारण की त्यांनी बघितलं हेरलं की फलंदाज पूर्ण ऑफस्टिकच्या बाहेर निघालाय, आणि त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र चेंडू फेकला गेला होता, आणि 40 मुंड्या चित करून ठेवलोय फलंदाजाला. बॅक टू द पहिला हादरा बसतोय तो धाकटा खांदाला. नक्कीच पहिले 2-3 चेंडू जर बघितले आपण, वाईट चेंडू अतिशय वेगाने टाकला होता, त्यानंतर बाउन्सर चेंडू थोडासा कमी स्पीडने टाकला होता, आणि इथून मात्र जसा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला या फलंदाजानं तसा मात्र दांडी गुल करण्यात यशस्वी झाला हा गोलंदाज. वेल प्रेझेन्स ऑफ माइंड अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, आणि खांदे संघाचा एक महत्वाचा खेळाडू मात्र बाद झालाय. इथून मात्र नौका फलंदाज अजय नाईक नामक फलंदाज. जितेंद्र मात्र मैदानाच्या सामुदायिक षटकाराच्या माध्यमातून चांगला खेळ करतोय. 9 धावांवर निजी खेळतोय. संघाची धावसंख्या आपण बघू शकता 11, वैयक्तिक 9 धावांचा.
काय जबरदस्त चेंडू, यावेळेस मात्र गोलंदाजी मार्फत आग ओकतोय आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून अजय शिवकर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. रायगड टेनिस मधलं एक उत्कृष्ट असं नाव अजय भगत, मॅन फ्रॉम शिवकर. मात्र इथे मात्र खांदा संघाला उभारी घ्यावी लागेल. या प्रत्येक डॉट चेंडूचा उत्तर द्यावा लागेल. खांदा संघ इथून मात्र पलटवार करणार का बघायचा आहे. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर, चांगला फटका. यावेळेस मात्र स्वतःला जपलंय. एक धाव झाली आहे आणि एका धावेच्या माध्यमातून इथून बघतोय आपण धावफलकावर आल्या आतापर्यंत तब्बल 12 धावा. मनोज शिवकर संघाने जरी गोलंदाजी चांगली केली असली तरी मात्र खांदा संघ हा मोठ्या फटक्यांसाठी, फटकेबाजीसाठी अतिशय गुणवंत म्हणून त्यांची ओळख ज्या गावाची आहे. कुठल्याही क्षणी पलटवार करणं ही त्यांची ओळख इथून मात्र सिद्ध करावं लागेल या क्रांतीवीर मैदानावर. त्यावेळेस मात्र बघा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. रोहित, क्रिकेट पटलावरती जर विचार केला ना, कोणताही संघ छोटा नसतो की कोणताही संघ मोठा नसतो. आपल्याला असं वाटतोय की कुठेतरी बॅकफूट वरती जातोय की काय खांदा संघ, पण विसरता कामा नाहीये त्यांच्याकडे देखील फलंदाज आहेत. ते देखील एवढा लांबून इथं खेळण्यासाठी आले आहेत. मग ते तरी आपला खेळ इथं दाखवणार, 100% देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार. म्हणजे एकीकडे आपली झुंज ही लढत आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे. तर नक्कीच धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या झाली आहे 13 आणि आता मात्र समीकरण उरलंय 12-34. अशीच मॅच होती 12-36 ची आणि नक्कीच अजून ती आमच्या मनातून गेलेली नाहीये. इथून मात्र 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्फत कल्पेश पाटील. 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. रोहित, जर सरासरी बघितली ना तर 17ची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे. जितेंद्रसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर सुशांत भगत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या बघायचा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज वापरला गेला यावेळेस कल्पेश पाटील. सामना करेल जितेंद्र. पहिलाच फटका बघायचाय, फसतो की काय. मात्र चेंडू गेलाय. फाईनच्या माध्यमातून दर्जेदार षटकार. रोहित, असं वाटलं होतं फटका फसलाय की काय, पण बघता बघता चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावा. नक्कीच मनोज, आपण बघायला गेलं तर पुल शॉट खेळलाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका. आणि काय जबरदस्त, मला देखील वाटलं होतं की पॅराशूट फटका होतो की काय, मात्र हा पॅराशूट सरळ लँड केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आहे खणखणीत षटकार. सुशांतजी भगत यांच्या माध्यमातून ती सुवर्ण संधी आहे. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणारे तब्बल बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी पहिली पायरी चढलाय. मात्र आपल्या संघासाठी आतापर्यंत धावा जमल्यात 19 धावा. उर्वरित समीकरण बाकी आहे 11-28. लाईन लेंथ यावेळेस मात्र वेग होता, पण लाईन लेंथ खराब आहे. दडपण आता पाहायला मिळतोय, कारण की सेमीफायनल 1 आपल्याला पाहायला मिळते. रोहित, यावेळेस मात्र आता युक्तीचा वापर करावा लागणार आहे गोलंदाजांना जर मॅच मध्ये बनवून राहायचं असेल तर. समीकरण येऊन टेकलंय. येणारे शेवटचे जर चेंडू बघितले ते 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. नक्कीच 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र सरळ चेंडू बघायचा आपल्याला. हेलिकॉप्टर उडवला होता, मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आशिष तुपेच्या माध्यमातून. इथून मात्र सुरेख असा झेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. रोहित, जर 3 चेंडूंचा विचार केला ना, पहिला चेंडू वरती पूल सक्सेसफुल ठरला होता. त्याच्यानंतर अवांतर चेंडू फेकला होता आणि त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. कारण की जिंकायचं असेल तर तुम्हाला कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करत असताना गोलंदाजांनी मात्र मोठी विकेट मिळवण्यात यश आलंय. नक्कीच बघू शकतो, मी म्हणालो होतो मैत्रीपूर्वक ही लढत आहे. अजय जितेंद्र हे देखील चांगले मित्र आहेत. त्याच्या खेळीची सराहना करताना मात्र आपल्याला दिसतोय. आणि इथून मात्र खांदा संघ एक चांगला मोहरा बाद झाल्यानंतर हरकत नाहीये. मॅच अजून ऑन आहे. 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. आतापर्यंत जर बघायला गेलं तर शिवकर संघ जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चांगला फटका खेचला होता जितेंद्रनी जरूर. मात्र आता मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर नक्कीच अशीच फटकेबाजी करावी लागेल. आणि जर जिंकायचा असेल सामना शिवकर संघाला तर गोलंदाजीचा मारा मात्र भेदक असावा लागेल. इथून मात्र फटका सजवलाय. एक स्टायलिश क्रिकेटिंग फटका. चेंडू गेलाय. जबरदस्त चौकार. रोहित, ज्या वेळेला मोठा फटका येईल ना
त्या वेळेला मात्र मोठ्या खांद्याच्या डगआउट्स मधनं टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या वेळेस विकेट जाईल ना त्या वेळेस मात्र शिवकर संघाच्या बाजूने आपल्याला टाळ्या पाहायला मिळतील. हा क्रिकेट आहे ना, कधी उत्साह पाहायला मिळते आणि तोच कधी कधी क्रिकेट आपल्याला सुद्धा रडवतो. नक्कीच कधी नरम कधी गरम असा हा क्रिकेटची परिभाषा आहे आणि या परिभाषेला आता अनुसरून आपण बघू शकतो यावेळेस खेळ सजलाय. 24 धावा धावफलकावर आल्यात. आतापर्यंत 50% काम झालंय, अजून 50% काम बाकी आहे. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय स्वयंभू खांदा संघाच्या माध्यमातून. बॅटची कडा म्हटल्याप्रमाणे कधी नरम तर कधी गरम, कारण की पहिल्या चेंडूवर मनोज बघायला गेलं तर षटकार आला इधर तर कभी बाजी उधर. नक्कीच नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर स्वैर चेंडू, नंतर कमबॅक केलं, विकेट मिळाला. आल्या या फलंदाज सूरजनं मात्र चांगला चौकार खेचला. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलं. 2 चेंडूवर 11 धावा दिल्या जरूर, मात्र 2 महत्वाचे गडी मात्र गारद करण्यात यशस्वी झालाय हा गोलंदाज कल्पेश. या गोलंदाजाचं आपण जर बघितलं ना तर 1 13 1 मेरा म्हणजे जर मागच्या चेंडूंचा जरी विचार केला, जितेंद्र यांनी षटकार लगावला होता त्याच्यानंतर झेलबाद झाले आणि सेम आता देखील आपल्याला त्याच प्रकारचं समीकरण पाहायला मिळालं. आल्या चौकार लगावला होता पण सेकंड बॉल वरती मात्र आपली विकेट गमवून बसला. विकेट गमवली की आपली मॅच गमवली, कारण की आता तुम्हाला शांत डोकं ठेवून क्रिकेट खेळावं लागणार आहे. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं खूप गरजेचं आहे. नक्कीच न्यू मॅन ऑन अ क्रीज सौरभ पाटील नामक हा फलंदाज शुभम पाटील नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. गोलंदाज कधी हावी होतोय तर कधी मार खातोय, मात्र या चेंडूवर काय घडणार बघायचं आहे, कारण की जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बनलंय 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुरेख कलेक्शन. किती वेगाने आला होता तो रोहित. आपण जर बघितलं काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दोघांच्या मध्ये तो क्षेत्ररक्षण करत होता आणि तेवढं त्याने ग्राउंड कव्हर केलं. त्याला माहिती चेंडू माझ्यापर्यंत आहे पण चेंडूच्या जवळ पोहोचायचं होतं आणि तीच सुरेख पैकी पाहायला मिळाली. नक्कीच ग्राउंड जजमेंट असणं देखील खूप महत्वाचं आहे. 7-22 समीकरण. या समीकरणाला उत्तर देत असताना यावेळेस मात्र खांदा संघचा हा फलंदाज काय जबरदस्त षटकार खेचतोय आणि नक्कीच या पूर्ण जर ओव्हरचं विश्लेषण करायचं झालं तर 3 चेंडूंवर बाजी मारली या गोलंदाजानं आणि 3 चेंडूवर बाजी मारली या 3 वेगवेगळ्या फलंदाजांनी आणि तिथून मात्र संघाची धावसंख्या आपण बघू शकतो आता 31 धावा झाल्यात. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावांची गरज असेल 16. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट करणार का? कोणता गोलंदाज वापरला जाईल? आता प्लॅनिंग कशी असणार, कारण की 6-16चं समीकरण येऊन टेकलंय. कोणता गोलंदाज वापरला जाईल त्या 16 धावांचा संरक्षण करेल की कोण फलंदाज मात्र या 16 धावा सहजरित्या कंप्लीट करेल का? 3 मोठे फटके सामन्याला कलाटणी. जर 2 निर्धाव चेंडू आले तर कमबॅक होईल तो शिवकर संघाचा रोहित. नक्कीच 6-16चं समीकरण बाकी आहे आणि असं असताना पुन्हा एकदा कोणीही 3 षटकार मारू दे. म्हणजे सुशांतजी भगत 3 बॉल 3 षटकार मारले तर सुशांतजी भगत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टीम मीटिंग कमी करा प्लीज. नक्कीच करायचंय. कॅश प्राइजच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे नेण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा असेल आणि असं असताना मग एकीकडे शिवकर संघ विचार करत असेल की आमच्या बाजूने कॅश प्राइज नाही लागला तर आम्ही देखील जिद्द सोडणार नाही, तर खांदा संघ विचार करत असेल की हे 3 मोठे फटके आमच्या बॅट मधून येणार का? कारण की जर विचार केलं कॅल्क्युलेशनचं तर चौकार दुहेरी आणि षटकार असं 3ही समीकरण चालतील, मात्र कुठेतरी विचार असेल शिवकर संघाचा की पहिल्या 2 चेंडूपैकी एखादा चेंडू निर्धाव जर गेला, विकेट आली तर खूप महत्वाची ठरणार आहे. रोहित जर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला ना तडपणामध्ये येईल तो गोलंदाज, पण चौथा निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज बघू शकाल आपण. प्रेम भगत बघूया आपण 3 बॅक टू बॅक षटकारासाठी सुशांत भगत यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि शिवकर संघ इथून मात्र सज्ज झालाय डिफेन्स करण्यासाठी. ते एकीकडे खांदा संघ बघायचं अटॅक करणार का? पहिल्या चेंडूवर उडवलाय आणि तो काय सेव, जबरदस्त. अजय भगत मॅन फ्रॉम शिवकर
थर्ड अंपायर मध्ये आपण चेक करायचंय. अँड इट्स सेव्ह. काय एफर्ट्स लगावला गेला होता. 100% त्या ठिकाणी दिला गेलाय. रोहित नेहमी म्हणतो ना, क्षेत्ररक्षण देखील तुमचा विजयाचा वाटा खूप मोठा असतो आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जातो, पण या धावांचं आपल्याला संरक्षण पाहायला मिळालं. जोरदार टाळ्या त्या खेळाडूसाठी आणि त्याच्या जजमेंटसाठी आशिष तुपे. आणि जोरदार टाळ्या नक्कीच या फलंदाजासाठी केल्या असतील. चांगला प्रयत्न त्यांनी देखील केला आपल्या माध्यमातून. या 2 धावा मिळाल्यात. इथून मात्र पंचांना भर रात्रीमध्ये कवायत करण्यास भाग पडतो हा स्वैर चेंडू. अतिरिक्त धाव मिळतीये. समीकरण आता मात्र येऊन टेपलंय. येणारे चेंडू असणार आहेत 5 आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे 13 धावांची. 5 चेंडू आणि 13 धावा. संरक्षण करायचंय. 5 मध्ये 13 होणार का, की यांचं संरक्षण करणार, या धावांचा सेव्हिंग होणार का, रोहित बघायचंय. 5 चेंडू आणि 13 धावा. नेक्स्ट चेंडू या वेळेस खोलवर टाकलेला चेंडू बघायचा आहे. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये गेलाय. लॉंग ऑन आणि डीप क्रिकेट मध्ये सूरज कौतुक करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं काय जजमेंट नाही. त्याला माहितीये चेंडू माझ्यापर्यंत आहे, पण चेंडू यायच्या आधी तो पोहोचतोय चेंडूवरती. ज्या अनुषंगानं रनिंग बिटवीन द विकेट चांगली लागते. पहिली धाव महत्वाची असते, लवकर घ्यायची असते, मात्र ती संधीच निर्माण करून देत नाहीये हा क्षेत्ररक्षक. कारण की चेंडूच्या आधीच झडप घालतोय आणि त्या दरम्यान मात्र ही एकेरीच धाव मिळतीये. आता मात्र समीकरण बदललंय. धाव संख्या झाली आहे 35. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 12 धावा म्हटलं गेलं तर 3 चौकार, सांगायला गेलं तर 2 षटकार. पण एकीकडे विचार केला शिवकर संघाचा तर एकाच दुसरा निर्धाव चेंडू या मॅच मध्ये सामना परत कमबॅक करू शकतो. बघायचं येणारे 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. फुल टॉस होता. फायदा उचलायला पाहिजे होता, फायदा उचलता आला नाहीये. फेकी फेकी फेकी. आता मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. अचूक तर फेकी असतील, आता परतावा लागलं असतं या फलंदाजाला. तर नक्कीच सुशांत भगत यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकाराला 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. बघा आपल्या गावासाठी हे पारितोषिक लगावलं गेलंय. मात्र शिवकर संघ देखील हार मानायला तयार नाही. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या गोलंदाज प्रेम भगतनं. प्रेम मात्र काय गोलंदाजी करतोय बघा. निर्णायक षटक आहे. या निर्णायक षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावींची गरज असणार आहे. बघायचंय 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हेलिकॉप्टर उडवलाय, चांगला यादर केला. इथून मात्र थोडासा क्षेत्ररक्षण फॉर्म. अजय नामक हा क्षेत्ररक्षक आणि जिथे होती एकच धाव तिथे मात्र खांदा संघाच्या या फलंदाजांनी 2 धावा खेचून काढल्यात. या 2 धावांच्या माध्यमातून समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. हळूहळू हळू दोन्ही संघ विजयाच्या जवळ येत आहेत आणि लांबही जातात असं वाटतं. कारण की येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज असणार आहे 8 धावांची. श्वास रोखून ठेवणारा हा सामना. निर्णायक चेंडू असणार आहे या मॅचचा.
2 चेंडू 8 धावा, 2-8चं समीकरण आहे. 2 चेंडू मध्ये 8 धावा निघणार का? गोलंदाज बघा, प्रेम मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करणार? रोहित हा निर्णायक चेंडू असणार आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला शिवकर तर दुसऱ्या बाजूला धाकटा खांदा. ही 2 लढत आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार कोण हारणार हा चेंडू खूप मागचा इम्पॉर्टंट आहे. सामना आठवतोय, 9 धावांची आवश्यकता होती. शेवटचा चेंडूवर षटकार आला होता. शेवटपर्यंत हार मानली नव्हती ती महागणपती चिरनेर संघाने. यावेळी देखील असाच सामना पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला दिसतोय अजय नाईक, गोलंदाज प्रेम भगत. काय जबरदस्त सामना या क्रांतीवीर मैदानावर. एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळतात आपल्याला. सेमी फायनल 1 आपण पाहतोय. 2 चेंडू 8 धावेची गरज. या वेळेस मात्र काय चेंडू फेकलाय, बीट झालाय रोहित. नक्कीच या गोलंदाजाची स्तुती करावी तेवढी कमी. एक अचूक चेंडू आणि शिवकर संघ अजून एक पाऊल पुढे असणार आहे ट्रॉफीच्या. आणि एक खराब चेंडू मात्र विचार करत असेल खांदा संघ, जर पडला तर नक्कीच कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. मात्र गोलंदाज देखील दडपणाखाली आहे. फलंदाज मात्र आता त्याला माहितीये मॅच हातातून तर आपल्या गेली आहे, मात्र एका चुकीची वाट बघणार तो फलंदाज आणि अचूक टप्पा टाकण्याची गरज असणार आहे ती शिवकर संघाच्या प्रेम भगतला. 1 चेंडू 8 धावा. यावेळेस मात्र सामना जिंकलाय तो शिवकर संघानं. वेल प्लेड शिवकर संघ. नक्कीच दोन्ही संघांचं अभिनंदन. वेल प्लेड स्वयंभू खांदा संघ. चांगली टक्कर दिली आहे. आपल्या जर मिसफिल्ड कडे आपण विचार केलं, आपण कॅच ड्रॉप बघितल्या, आपला हा सामना आपण 4 धावांनी गमावलाय जरूर. मात्र जर आपल्या मिसफिल्डचं जर पुस्तक उघडलं तर नक्कीच एक 11 धावा आपल्या माध्यमातून मिसफिल्डच्या माध्यमातून गेल्यात आणि त्याचा परिणाम मात्र आपल्या समोर आहे. मात्र वेल प्लेड बोथ टीम आणि दोन्ही टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. टीम शिवकर तुमचं देखील अभिनंदन. वेल प्लेड. रोहितचं समीकरण बघितलं ना, लास्टच्या षटकांचं जर आपण विश्लेषण केलं, 6 मध्ये 16, मग 5 मध्ये 13 आल्या, 4 मध्ये